आज मी इथे मैसूर बोंडा बनवते, म्हणजेच मैसूर भज्जी देखील याला म्हटलं जातं। त्यासाठी इथे मी 1.5 कप मैदा घेतलाय। यामध्ये पाऊण कप किंवा 1 कप दही घातलं तरी चालेल, पण हे दही आंबट असलं पाहिजे। चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे। अर्धा छोटा चमचा जिरे घातलेत मी यामध्ये। आता यात मी 2 चिमट खायचा सोडा घालतेय। शेजारी मी तेल गरम व्हायला ठेवले, ते कडकडीत गरम झालेलं 2 चमचे म्हणजे पोह्याचे 2 चमचे तेल यामध्ये घालायचं आहे। यात घातलेलं जे तेल आहे ते थोडंसं हाताला सोसेल किंवा थंड झालं की मग हे आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। दही पहिल्यांदा यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, लगेचच मी यामध्ये पाणी घालत नाही आहे। हे पीठ थोडंसं सैलसरच असतं, आपलं भजीचं पीठ असतं त्यापेक्षा। हे मी दही घालून मिक्स करून घेतलंय। आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालते, एकदम पाणी घालायचं नाही आहे, खूप जास्त पातळ होईल नाही तर। त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घेते। बोंडा एकदम सॉफ्ट असतो आणि हा बोंडा अतिशय सॉफ्ट होण्यासाठी ही पीठ बनवण्याची प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। बोंडा हा मैद्यापासूनच बनवला जातो। वरून मस्त क्रिस्पी, गोल गोल आणि आतून एकदम सॉफ्ट असा होतो। बोंड्यासोबत दिली जाणारी चटणी देखील आज आपण बनवतोय, थोडीशी वेगळी आहे नेहमीपेक्षा। बोंडा एकदम सॉफ्ट होण्यासाठी ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। मी इथे दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचं आहे। इथे आपण पाहताय पीठ कशा पद्धतीचं मी बनवलंय, जास्ती घट्ट ठेवलेलं नाहीये, थोडंसं सैलसर अशा पद्धतीचंच हे पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे। जेवढं पीठ चांगलं फेटलं जाईल तेवढा बोंडा देखील छान मऊ आणि जाळीदार होतो, छान फुलतो। 2-3 मिनिटे मी हे पीठ फेटून घेतलंय। आता हे फक्त 5 मिनिटे भिजायला बाजूला ठेवायचंय। हे पीठ भिजतंय तोपर्यंत याच्यासोबत दिली जाणारी मस्त अशी चटणी मी बनवतेय। त्यासाठी इथे मी फुटाण्याची डाळ घेतलीये किंवा याला डाळवं देखील म्हणतात। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे। पाऊण कप फुटाण्याची डाळ घेतलीये। यामध्ये ओलं खोबरं घालायचे, ओल्या खोबऱ्याच्या चकत्या पाववाटी यामध्ये घातलेत मी। 3-4 मिरच्या घालायच्या, तिखट कितपत आवडते त्यानुसार। थोडीशी अशी जराशी तिखटच चटणी ही छान लागते। चवीपुरतं मीठ घालायचं आणि पहिल्यांदा हे सगळं आपल्याला असंच कोरडं वाटून घ्यायचं आहे। यामध्ये सुरुवातीला मी पाणी घातलेलं नाही आहे आणि थोडंसं वाटून घेतल्यानंतर एकदम बारीक असं वाटून घ्यायचं। याची पावडर तयार झाली आहे। यामध्ये आता पाणी घालायचं। ही चटणी अशी पातळच असते, जास्ती दाटसर बनवली जात नाही। या पद्धतीने ही मी इथे चटणी बनवून घेतली आहे। छान पातळ अशी चटणी तयार झाली आहे आणि याला तडका दिला जात नाही। ही अशीच चटणी असते जी बोंड्यासोबत सर्व केली जाते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला तडका देऊ शकता। 5-7 मिनिटे हे पीठ आता चांगलं भिजलंय बोंड्याचं। एका बाजूला बोंडा तळण्यासाठी मी तेल गरम व्हायला ठेवते। तेल एकदम छान कडकडीत असं गरम असलं पाहिजे। पीठ इथे पाहताय आपण मस्त असं बोंड्यासाठीचं एकदम परफेक्ट असं पीठ तयार झालंय। हे या पद्धतीचंच पीठ आपल्याला हवं आहे। आता बोंडा बनवताना त्याची एक टेक्निक आहे, ही या पद्धतीने हा बोंडा बनवला जातो, म्हणजे त्याला छान गोल गोल असा शेप येतो। अशा पद्धतीने तेल व्यवस्थित गरम झालंय, या पद्धतीने मी यामध्ये बोंडा सोडून घेतेय। तेल चांगलं गरम झालं की गॅसची हीट मीडियम ठेवायची हा बोंडा सोडताना आणि नंतर हाय हीट करून हे आपल्याला तळून घ्यायचं आहे। अगदी जास्त तेल तरसलेलं असेल, खूप गरम असेल तर मीडियम करू शकता गॅस, पण हाय मीडियम हीटवरती हे आपल्याला एकसारखं असं तळून काढायचं आहे। सगळ्या बाजूनी एकसारखा असा छान कलर आला पाहिजे। हा बोंडा पूर्ण वेळ हाय हीटवरती तळला तर हा बोंडा आतून कच्चा राहील, किंवा जर गॅसची हीट लो ठेवली तर हा बोंडा वातड होतो, खाता येत नाही। त्यामुळे हाय मीडियम हीटवरती हे आपल्याला तळून काढायचं आहे। सतत हे चमच्याने अशा पद्धतीने मिक्स केल्यामुळे, सतत ढवळत राहिल्यामुळे त्याला एकसारखा असा मस्त कलर आला। इथे आपण पाहताय हे मी काढून घेते। सुरुवातीच्या टेक्निकने जर तुम्हाला बोंडा नसेल बनवायचा तर या पद्धतीने आपण भजी बनवतो त्याच पद्धतीने हे छोटे छोटे असे गोळे सोडून देखील हा बोंडा तुम्ही बनवू शकता। इथे पाहताय तुम्ही मस्त असे फुगलेत हे बोंडा। याला सगळीकडे एकसारखा असा छान कलर आलाय। आता हे देखील मी काढून घेतेय।
बोंडा हा मैद्यापासूनच बनवला जातो, पण बरेच लोक मैदा खात नाही, तर तुम्ही गहू पिठापासून पण सेम प्रोसेसनी हे बोंडा बनवू शकता. कसा वाटला तुम्हाला हा मैसूर बोंडा? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही पण बनवून बघा. एकदम झटपट आणि सोपी रेसिपी आहे. एक मी तुम्हाला ओपन करून दाखवते. मस्त एकदम सॉफ्ट, आतून जाळीदार, वरून क्रिस्पी असा हा बोंडा तयार होतो. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.